नमस्कार, मी ज्ञानेश्वर वाघमारे. मी आहे भंडारा डोंगर या ठिकाणी. भंडारा डोंगर या ठिकाणी जो भव्य दिव्य पालखी सोहळा देवरोड पासून ते भंडारा डोंगर पर्यंत भरपूर वारकरी संप्रदाय याच्यामध्ये सहभागी घेतला. भव्य दिव्य असा सोहळा आणि त्या सोहळ्याला बंदोबस्त म्हणून खरंच तळेगाव MIDC चे पोलीस निरीक्षक यांचा बंदोबस्त होता. खरंच आपण जाणून घेऊ सर, तुम्हाला काय अडचणी आल्या आणि तुम्ही पूर्ण पालखी प्रस्थान भंडारा डोंगर पर्यंत येईपर्यंत तुम्ही त्यांच्या बरोबर होतात. काय सांगू शकता सर, तुमचा हा बंदोबस्ताबद्दल तुमचा आलेला अनुभव काय सांगू शकता साहेब? नमस्कार. कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आणि सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी गाथा पारायण कीर्तन यांचा मोठा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने देहू गावातून जे पालखीचं प्रस्थान झालेलं आहे त्याच्यात हजारो भाविक त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले होते. ती नुकतीच पालखी आपण देहू गावातून यलवाडी फाट्यामार्गे हायवेने ती आता सुरक्षित भंडारा डोंगर पायथ्याशी पोहोच केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित त्याचं नियोजन करून बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. या ठिकाणी भंडारा डोंगर पायथ्याच्या ठिकाणी आजपासूनच ते 31 तारखेपर्यंत विविध प्रकारचे मान्यवरांचं कीर्तन पारायण याची पर्वणीच इथं भाविकांना लाभणार आहे आणि इथं फार सुंदर असं धार्मिक आणि भाविक वातावरण इथं निर्माण झालेलं आहे. या निमित्ताने आम्ही पोलीस स्टेशनचे योग्य तो बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य प्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. काय अडचण साहेब आली का तुम्हाला एवढं लांबून पालखी येईपर्यंत? कारण की भव्य दिव्य असं सोहळा होता. अडचण आम्हाला जरी आली किंवा काही थोडेसे अडचणी असल्या तरी त्याच्यामध्ये आम्ही ही एक सेवा आहे आणि ही सेवाभाव वृत्तीने आम्ही हे सर्व हे करत आहोत. त्यामुळं आम्हाला कुठलीही अडचण यामध्ये येणार नाही आणि आम्ही आमचं कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडूयात विश्वास. तुमचं 3-4 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे, त्याच्यामध्ये कसं नियोजन असणार तुमचं? आमचं 2 शिफ्ट मध्ये इथं बंदोबस्त असणार आहे. योग्य ते पूर्णपणे व्हेकल्स पण पास ऑन पेट्रोलिंग ठेवणार आहे. रात्रीचाही बंदोबस्त, दिवसाचा बंदोबस्त. पूर्णपणे CCTVचं इथं प्लांट करण्यात आलेलं आहे सगळं पार्किंग आणि रोडलाही. त्यामुळे कुठलीही काही अनुचित प्रकार न घडता इथं हा सोहळा आहे मोठ्या उत्साहानं पार पडेल यात काही शंका नाही. कंटिन्यू CCTV वॉच राहणार का? कंटिन्यू CCTV वॉच राहणार. किती असणार काय अंदाज? सर्वसाधारण 150च्या आसपास CCTVचं वॉच आहे. म्हणजे जे गेल्या वर्षी जो सोहळा होता त्या निमित्ताने म्हणजे तसंच गेल्या वर्षीचा सोहळा होता त्याच निमित्त तसाच सोहळा इथं उत्साहाने पार पडेल आणि सुरक्षित होईल. खूप छान सर, तुम्ही काय सांगू शकता खरं आजचा आगळा वेगळा सोहळा आणि तुमचा हा बंदोबस्त हा योग्य रीतीने तैनात करण्यात आलेला आहे. डे नाईट शिफ्ट मध्ये आपण बंदोबस्त तैनात केलेला आहे. त्याच्यानंतर हा 31 तारखेपर्यंत जो सोहळा राहणार आहे त्याला आपण योग्य प्रकारे CCTV पण लावण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर पार्किंग मध्ये आपण जे मोबाईल किंवा जो दुचाकी जे म्हणजे दुचाकी चोऱ्याचं प्रमाण मागच्या वर्षी होतं त्या अनुषंगाने आपण योग्यरित्या बंदोबस्त लावणार आलेला आणि योग्य ते कारवाई करण्यात येणार. खरंच खूप छान. तुम्ही पाहू शकता, कारण की पोलिसांचं सांगणं आहे की हा सोहळा आनंदातच पार पाडणार आहे आणि आम्ही त्याला 24 तास पहारा देणार आहे, म्हणजे बंदोबस्त राहणार आहे आणि CCTV फुटेजच्या कव्हरेज मध्ये हा सर्व एरिया राहणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर वाघमारे.